नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही जात आहोत गावाकडे. हुरडा स्पेशल भैयाच्या गावाकडे जातोय. खूप धमाल मस्ती एन्जॉय होणार आहे. आमच्यासोबत सगळेजण येणार आहेत. अन्वी आहे इकडं, पियुष तयार झालेला आहे, अजून भरपूर गँग येणार आहे. तर खूप मजा येणार आहे, कारण हा शेताकडचा ब्लॉग आहे आणि आम्ही सोलापूरवरून जात आहोत मस्तपैकी एन्जॉय करायला शेताकडे. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा. हुरडा पार्टी होणार आहे. चला, आम्ही निघालेलो आहोत. इकडे बघा, पियुष भैया तयार झालेले आहेत, इकडे सगळे तयार झालेले आहे गँग. आता निघायचं आहे. चला, इकडं परी पण आमची निघालेली आहे. परी कुठं चालली तू? गावाकडे चालली? कशाला? हुरडा पार्टी करायला? चला मग, प्रवास सुरू झालेला आहे. तुम्ही बघू शकता, निघालोय आम्ही भैयाच्या गावाकडे. आपली स्कूटी निघालेली आहे जोरात एकदम. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमचा प्रवास किती जोरात आणि किती एन्जॉयमेंट मध्ये चालला आहे. एकमेकांना हात करत जातो. इकडे ताई, भाऊजी आणि अन्वी बसलेले आहेत. तिकडे स्कूटीवरती मी, आर्यन आणि आजी. हाय वहिनी, हाय प्रिया ताई. तर तुम्ही बघू शकता, हे सगळे लोक पुढे आले होते. आपल्या सगळेजणी कसा हाय करत आहेत, मस्त एकदम. तर आता निघालोय, जवळच आहे, थोड्याच अंतरावरती. आता इथं शेत आहे, आपण आता शेताच्या आतमध्ये जाऊया. मित्रांनो, भरपूर वेळेनंतर आता आपण फायनली शेतामध्ये पोहोचलोय. हे आहे भैयाच्या शेतामधील कोटा. जे नारळाचं झाड दिसत आहे, हेच भैयांचं शेत आहे. बघा, इकडं गाई म्हशी वगैरे आहेत. भैया आधीच शेतामध्ये आलेले आहेत. परी झोपले इथं. परी हाऊत बघा किती भारी बांधलेत भैयाने. हाय हाय. तर एकदम मस्त. इथं नारळाची झाडं पण आहेत बघा. नारळाला, इथं झाडाला नारळ पण किती लागलेत बघा. ते बघा किती आहेत एकदम. तर आरोही पण लवकर आलती. हा, आणि हे आहे बोराचे झाड. हे बोराचे झाड बघा. आरोही दाखवत आहे बोराचे झाड इकडं. आणि मी तुमच्यासाठी बोराचे बोर वेचून ठेवलेत, खायला या. तर आता, आणि हुरडा पण खायला या. हो नक्की, हुरडा पण खायला येणार आहेत. इकडं भैया वगैरे सगळं मस्त बसलेले आहेत बघा. मस्त एन्जॉय करत आहेत सगळे. हे बघा, वन ट्रू. हाय. हे म्हैस आहे, इकडं गाय आहे. तर बघा, इथं जुली आहे. अरे, जुली खूपच टाईट आहे बघा. तर शेतामध्ये आल्यानंतर किती भारी वाटायले, मस्त एकदम. पेरूचं झाड आहे इकडं. लेकरं म्हणाले पेरू खायचेत. कुठे आहेत पेरू? अरे वा 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 वा. आणि मी चुकून कच्चे पेरू तोडलेले आहेत. अरे रे रे. हाय, का परीला पण भेटलंय. हाय समू. हा हा, खावा 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 खावा. मुच्या हातात काय आहे? हा, ओके. परीच्या हातात काय आहे? पाणी प्यायचं. चला, मम्मी देते पाणी, चला लवकर. तर मित्रांनो, फायनली आम्ही मटन स्टॉल वरती आलोय. दो भाई म्हणून असं यांचं दुकान आहे. तर इथं मटन घ्यायला आलेलो आहे, बोकडाचं. तर आता बघा, एक कसं बोकडाचं मटन त्याने कट करत आहेत. आणि हे बोकडाचं मटन 750 रुपये किलो आहे गावाकडे. आणि क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर असते. बाहेर लय बांधली नसते, घरात लय होते का नाही. किराणा दुकानात आलोय सामान न्यायला. मटन ली आहे, अभी सामान लेना बाकी. आम्ही सगळं सामान घेऊन आता शेतामध्ये आलोय. आणि हे बघा, सगळे कसं चहा पित आहेत. आता मी पण थोडं चहा पिऊन घेतो. चहाचा स्वाद घेऊ. चहा बघा, सगळे पित आहेत चहा. आणि याच्यात चहा केला होता, आता सगळेजण पेलेत, अजून बरेच जण प्यायचे बाकी आहेत. हाय.
तर तिकडं चाललंय ते डायरेक्ट व्हिडिओ केला त्याचा. नाही, आम्ही एक डब्बा बनवून आणलेला ऑलरेडी. हा. ते थोडं आहे ते इथं करायचं. ओके ओके. तर मस्त बघा शेतातलं वातावरण. इकडं आई कशी बसली आहे बघा, हसायला आई आमची. आमच्या आईला शेतात भरपूर करमत आहे. लय भारी वाटायला म्हणा आईला शेतात. आणि बघा इकडं नारळाचे झाड पण किती मोठे आहेत का, सगळं छानसं वातावरण आहे एकदम. तर मित्रांनो बघा शेतातलं वातावरण किती भारी असते, इतकं मन रमतंय, इतकं छान वाटतंय. हे बघा इकडं रामफळाचे पण झाड आहे, ते रामफळ पण लागले तिकडं बघा बघा, हे रामफळ आहेत. तर मित्रांनो इकडं उसाला पाणी चालू आहे आणि इकडं पाणी देत आहेत बघा. पाणी किती जोरात प्रेशर मध्ये येते बघा. आणि परी पण आले इकडे हो का, मस्त. आणि इकडे बघा पाणी मस्त एकदम वाटते ना. परी पण आले माझ्यासोबत. परी हाय करा. हाय. शेतामध्ये खूप भारी वाटायला लागले, येऊन एन्जॉय करायला आम्ही. तुम्ही पण या एन्जॉय करायला. तर चला आता आपण जाऊया तिकडे. परी कसं पळत आहे. इकडे बघ. हाय हाय, चला. समू आणि ए समू चल बर. तर मित्रांनो मी आणि भैया आता जातोय हुरडा आणायला. ते ज्वारी जे असते ते कट करून आता घेऊन यायचं मस्तपैकी. परत इकडं हुरडा वगैरे कट करून ते त्याच्यामध्ये आर करून त्याच्यामध्ये चांगलं असं भाजून त्याला खायचं. तर चला आता हुरडा आणायला जाऊया आपण. चला मित्रांनो आम्ही इथं हुरडा घ्यायला आलो होतो. बघा इथं भैयाने वगैरे कसं, हा हुरडा वेगळा आहे त्याच्यामुळं पाखरं वगैरे खाऊ नये म्हणून याला कॅरी बॅग वगैरे लावलेली आहे प्रत्येक असं जागेवरती. बघा इथं तुम्हाला कॅरी बॅग दिसेल असं, कारण पाखरं इकडे भरपूर येत असतात आणि खात असतात. ही स्पेशल जी ज्वारी आहे ही खास हुरड्यासाठी केलेली आहे भैयाने. आणि त्याच्यासाठी हे तर चांगलं हे प्रोटेक्शन म्हणून मस्त त्याला कॅरी बॅग वगैरे लावलेली आहे. आणि इकडं बघा तुम्हाला शेवग्याच्या शेंगा दाखवतो. हे शेवग्याच्या शेंगा आहे त्या, हे बघा. आणि इथं पण नारळाचे झाडं भरपूर असे भैयाने इथं लावलेले आहेत. खूप भारी असं शेत आहे भैयाचं, एकदम मस्त मन रमून जाईल असं. इकडं चंदनाची पण यांनी शेती केलेली आहे बघा. हे चंदनाचे झाड आहेत किती, प्रत्येक जागी तुम्हाला चंदनाचे झाडं दिसतील, शेवग्याचे झाडं दिसतील. आणि ज्वारीला, प्रत्येक ज्वारीला त्यांनी कॅरी बॅग लावलेली आहे मस्त, कारण हे स्पेशल हुरडा ज्वारी आहे. तर चला आता आपण ज्वारी काढून घेऊया. भैया आलेले आहेत. आणि भैया हे स्पेशल हुरडा ज्वारी आहे ना, स्पेशल हुरडा ज्वारी. पाखरं खातेत म्हणून भैयाने मस्त कॅरी बॅग वगैरे लावले इथं, एकदम मस्त. चला आता आपण हुरडा पहिलं काढून घेऊ. चला शेवग्याच्या शेंगा अजून नाजूक आहेत, हळूहळू आता हे मोठ्या होत जातात. इथं चिक्कूचं झाड पण आहे. चिक्कूच्या झाडापाशी आलोय. हे बघा चिक्कू कसे लागलेत, एकदम मस्त चिक्कू व्हायला लागलेत सगळं झाडाला. इकडं आंब्याचे झाड आहेत, आंब्याला तोर वगैरे लागलाय आता. चिक्कू बघा मस्त खायला चिक्कू आहे तिथं. बघा हे बघा गेवड्याच्या शेंगा येते इथं, तुम्हाला झूम करून मी दाखवते. बघा हे वेल आहे आणि हे वेल खूप मोठं पसरलं ना एकदम, तर तेवढ्या जास्त शेंगा लागतात. अजून भरपूर साऱ्या शेंगा लागलेत बघा. हे वेल पूर्ण झाडावर पसरले आणि शेंगा पण भरपूर लागलेत. इकडच्या साईडला दाखवतो बघा, हे भरपूर असं. आणि थंडीच्या दिवसात खायला तर खूप भारी लागते हे. आणि इकडं चंदनाचे झाडं पण बघा भैयाने लावलेले आहेत. चंदनाची पण शेती भैयाने एक नंबर केलेली आहे. इकडं बघा पुष्पा स्टाईलमध्ये भैयाने चंदनाची शेती केलेली आहेत आमच्या. बघा सगळीकडं असं तुम्हाला झाडं दिसतील. परत तिकडे शेवग्याच्या शेंगा तर इतक्या लकडून गेलेत. मार्केटमध्ये आता ह्या शेवग्याच्या शेंगाचा भाव आहे 20 रुपयाला शेंग. आणि बघा हे कशी लकडून गेलेत एकदम भरपूर असं. अजून कवळ्या आहेत, आता मोठ्या झाल्या की परत हे बाजारामध्ये विकायला जातात. तर चला असेच इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघा हे आंब्याचं झाड आहे, दशहरा आंबा आहे. याला तोर किती लागलाय बघा, पूर्ण तोरानं असं लकडलंय झाड.
भरपूर असा एकदम असं तुरी पूर्ण असं वाकलेले आहेत एकदम एवढं शेंगानी. इकडे बघा, हे बघा शेंगा आता वाळून गेले आता एकदम. आम्ही हुरडा घेऊन आता जागेवरती आलोय आणि बघा इथं सगळे कसं मस्त बसलेत एकदम. नाही इमान करणारच किती बी. तर हुरडा घेऊन आलोय आम्ही फायनली. इथं बघा हुरडा. इकडे बघा भाजी चालू आहे. इकडं मटन. गावाकडचं मटन म्हणजे फुल टेस्टी असतंय, एक नंबर. दोन बहिणी इकडं मस्त स्वयंपाक करत आहेत आणि हा ह्याच्यात बघा वांग्याची भाजी आहे. वा वा वा, बघा वांग्याची भाजी एक नंबर. और झाडावर कोण बसलेत मी दाखवणार आहे आता. इकडे बघा, हो का बघा झाडावर कोण बसलेत बघा. हाय करा हाय. परीच बघा इकडे काय चाललंय. परी काय करायली तू? झाडावर चढली. ओके खेळा खेळा. हो का बघा हुरडा काढायला सुरुवात झालेली आहे. होतंय ना बऱ्यापैकी. लई राहायला पण का ही करूया की. चारच दाणे पडायला लागले बाकी राहायला लागले. जेवढं पडेल तेवढं करू. हा हे खायापुरतं झालं म्हणजे झालं आपल्याला काय. गोड बी आहे ना, सगळं आवडून खातील याला. काकू आणि आई मस्त भाकरी करत आहेत तिकडं. इकडे बघा भाकरी तयार झालेल्या आहेत मस्त. मित्रांनो गरम गरम हुरडा आलाय, आता खाऊन घेऊया. इकडे बघा वांग चटणी वगैरे आहे, नॉनव्हेज. काय बोल तू म्हणत होती ना पहिला नंबर काढल्यावरती सायकल आहे. इकडं आई काकू मस्त भाकरी करत आहेत. प्रियाताई तिकडं हुरडा करत आहेत. तिकडं जेवायला बसलेत सगळे गँग. येत असतील गाडीवर. फोन केला. मस्त शेवग्याचं वरण, वांग्याची भाजी आणि तुम्हाला देत नाही काय. आणि हे मस्त भाकर आहे बाजरीची. चला आता जेवण करून घेऊया. मस्त नॉनव्हेज तर बघा मस्त पैकी इकडं मटण शिजत आहे. इकडं काकू जेवण करलेत. वहिनी मंचाताई, प्रियाताई, ताई तर एकदम मस्त इकडे चालले. ताई कधी नाही ती मटण खायला बघा, ते आवडले मटण एकदम मस्त. छोटी गँग बघा इथं कसं मोबाईल बघत. इथं हुरडा, इकडं पापड्या, इकडं मस्त एन्जॉय करलेत. इकडं परी तर एकटी बसली बघा एकदम. परी काय करायले? पाणी पेते. ओके परी डॉग भुकाले नको भुकू म्हणाव. तर फायनली आमचं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर विहिरीकडे आलतो. इथं बघा मासा कसा दिसतोय. आता विहीर बघा पूर्ण कशी दिसते. मस्त विहीर वगैरे बघून खालचा ऊस बघितला, सर्व काही शेती बघितली. फायनली आता 5:30 झालेले आहेत. आम्ही आता इकडं आलोय आता जागेकडे. आता इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहोत सोलापूरला. तर त्याच्या आधी स्पेशल चहा प्यायचा आहे एकदा. सगळ्यांची पार्टी चालली इथं मस्त स्प्राईटची. झालं मध्ये काय करायचं लिंबू का काय सगळेजण चहाचा स्वाद घ्यायले. चेस. तर चहा पिऊन जाऊया आता सोलापूरला. चला सगळेजण मला आता
संगवादी म्हणायला असं बांधल्यावरती. पण तू वाटत नाही आहे, तू आरोही आहे. तर चला आता कुठे जायचं आपल्याला? सोलापूर. चलो. हाय परी, कुठे चालली? चालली सोलापूरला. चला निघाले. पियुष कुठे चाललो आपण? सोलापूरला सोलापूरला. श्री जायचं सोलापूरला. चला सोलापूर निघूया आपण आता. अरियान कुठे चाललो आपण? सोलापूरला. चला थांब थांब. आता आम्ही निघालोय घराकडे. अंधार पण झालेला आहे, पण आता सगळेजण तयार झालेत बघा. आता अंधार पडतच आलाय. इकडे समूह पण निघालाय. सगळेजण गाड्यावर आता बसतच आहेत बघा. आता डायरेक्ट भेटूया सोलापूरमध्ये, कारण मी गाडी चालवते, कोणी व्हिडिओ काढणार नाही. सोलापूरमध्ये गेल्यानंतर आपण भेटूया. चला बाय. तर फायनली मित्रांनो घरी आलोय बघा. घरामध्ये जातोय आता. हे माझ्याकडे थोडंसं बाटल्या वगैरे सामान आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.